पण ऑस्ट्रेलियापर्यंत तुमचं नाव गेलं संसदेपर्यंत. म्हणजे तुमच्या कामाची पोचपावती ही आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेली. हे खरंच महाराष्ट्राचं कौतुक आहे. नाही मी खरं म्हणजे मलाही त्या दिवशी मला आश्चर्य वाटलं. माझ्या एका मित्राने मला ऑस्ट्रेलियाहून ती क्लिप पाठवली की आमच्या पार्लमेंटमध्ये आमच्या खासदारांनी तुमचं नाव या ठिकाणी घेतलेलं, केरळची माहिती दिली. पण त्यात सांगितलं की गिरीश महाजन या ठिकाणी एवढे डॉक्टर घेऊन गेले आहेत. मी सुद्धा एअरफोर्सचे 3 विमानं मागवले, त्याच्यामध्ये 7-8 ट्रक मेडिसिन भरलं. केरळमध्ये खूप अतिवृष्टी झाली होती आणि सगळं केरळ जलमय झालेलं होतं. लोकांना ट्रीटमेंट मिळत नव्हती, जेवणाखाण्याची अवस्था फार वाईट होती. आणि मग आम्ही 70-80 डॉक्टरांची टीम घेतली आणि ते 3 एअरफोर्सच्या विमानावर घेऊन आम्ही डायरेक्ट केरळला गेलो. नावेत बसूनच आम्ही सगळ्या लोकांना तपासत होतो, त्यांच्या ट्रीटमेंट करत होतो, शुश्रूषा करत होतो. कोणाला लागलेलं होतं, कोणाचं काय, सगळ्यांवर आम्ही सगळं साहित्य सोबत नेलं होतं, मेडिसिन सोबत नेलं होतं. आणि 8-10 दिवस आम्ही त्या ठिकाणी थांबलो. अनेक वेळेला आम्ही नावेतच झोपायचो त्या ठिकाणी पाण्यामध्ये. सगळ्या दूर समुद्रासारखी परिस्थिती होती. आणि म्हणून त्यामुळे मग सगळ्या न्यूजपेपरने, विशेष करून टाइम्स ग्रुपने वगैरे आमचे सगळे फोटो टाकले होते, नावं दिले होते. आणि ते बघून मग ऑस्ट्रेलियाच्या पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी त्या खासदारांनी सांगितलं की गिरीश महाजन मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर आहेत, ते महाराष्ट्रातून त्या ठिकाणी एवढ्या लोकांना घेऊन गेले. 8-10 दिवस त्यांनी इतकी शुश्रूषा केली, त्याचं कौतुक त्या ठिकाणी झालं. पण देशामध्ये कुठेही काय, म्हणजे मागच्या वेळेला आत्ताच काश्मीरमध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे, तो मोठा हल्ला झाला. दुसऱ्याच दिवशी मी त्या स्पॉटवर त्या ठिकाणी पोहोचलो. उत्तराखंडमध्ये लँडस्लायडिंग झालं, इतकी भयावह परिस्थिती होती. पण अशाही परिस्थितीमध्ये दगड बाजूला करत करत JCB पुढे ठेवून मी तिथपर्यंत त्या ठिकाणी गेलो. आपल्या लोकांना आपण बाहेर काढून आणलं, काश्मीरहून आणलं. आपल्याला मागे इरसेलवाडीमध्ये मागे खोपोलीच्या जवळ लँडस्लायडिंग झालं रात्री. मला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, त्यांचा फोन आला. जवळपास म्हणे 150-200 लोक दाबले गेलेत, ते वाचणार नाहीत म्हणून त्यांनी मला 11 वाजता सांगितलं. मी लगेच गाडी काढली, खोपोलीपर्यंत तिथपर्यंत गेलो. मी, ड्रायव्हर, आमचे तिथले आमदारही होते. आणि आम्ही त्या ठिकाणी दोघं गेल्यावर रात्री इतका पाऊस, इतका सुसाट वारा होता, शक्यच नव्हतं. 7-8 किलोमीटर तर असं वर सरळ डोंगर. सगळे खाली लोक म्हणत होते, 5-25 जमलेले आदिवासी लोक, ते जाता येणार नाही तुम्हाला, तुम्ही जाऊ शकत नाही, दिवसा जात नाही म्हणे माणूस तिथे लवकर. पण आम्ही रात्रीच चढायला सुरुवात केली. 2-2.5 तासामध्ये ते अंतर पार केलं. सकाळी 2:30-3 वाजता मी त्या ठिकाणी पोहोचलो रात्री. भयावह परिस्थिती होती, इतक्या विजा आणि डोंगर परत वर सरते लोक केव्हा अजून स्लायडिंग होऊ शकतो म्हणे इथून.